18 दिवसांपासून अन्नाचा एक घासही नाही. तब्बल 9 किलो वजन घटलं. प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. तरीही केंद्र सरकारकडून कोणताही प्रतिसाद नाही. अखेर आता सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल दिल्ली हायकोर्टाला घ्यावी लागली. पण नेमकं सोनम वांगचुक यांच्या आंदोलनात काय घडतंय आणि कोर्टानं कोणते महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक बेमुदत उपोषण करतायत. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला असून आज त्यांच्या उपोषणाचा 18वा दिवस आहे. सततच्या उपोषणामुळे त्यांचं तब्बल 9 किलो वजन घटलं असून त्यांची प्रकृती ही चिंताजनक बनत चालली आहे. मात्र अद्यापही केंद्र सरकारकडून त्यांच्या आंदोलनावर कोणताही अधिकृत प्रतिसाद देण्यात आलेला नाहीये. याच पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तसंच सुनावणी दरम्यान केंद्र सरकारचा कोणताही प्रतिनिधी न्यायालयात उपस्थित नसल्याची नोंदही कोर्टानं केली आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी ही 16 जुलै म्हणजे उद्या होणार आहे. ही जनहित याचिका अधिवक्ता राकेश कुमार यांनी दाखल केली असून त्यात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारला पक्षकार करण्यात आलं आहे. याचिकेत म्हटलंय की सोनम वांगचुक यांची परिस्थिती सातत्यानं खालावतीये. जर उपोषण आणखी काही दिवस सुरू राहिलं तर त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे न्यायालयानं केंद्र सरकारला निर्देश देऊन सोनम वांगचुक यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करावं अशी मागणी करण्यात आली आहे. आवश्यक वाटल्यास त्यांचा जीव वाचवण्यासाठी फोर्स फीडिंग म्हणजे जबरदस्तीनं अन्न देण्याची परवानगी द्यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. कोणत्याही नागरिकाचा जगण्याचा अधिकार सर्वोच्च असून त्याचं संरक्षण करणं ही राज्याची जबाबदारी असल्याचं या याचिकेत म्हटण्यात आलंय. याचिकेनुसार सोनम वांगचुक 28 जून 2026 पासून जंतर मंतर इथे इतर विद्यार्थी कार्यकर्त्यांसोबत बेमुदत उपोषणाला बसलेत. यापूर्वी 6 जून आणि 19 जून रोजीही शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याची आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करण्यात आलं होतं. आता या प्रकरणात हायकोर्टाच्या पुढील सुनावणीत काय निर्णय होतो आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. सोबतच उद्याच्या सुनावणीत काय होणार हेही महत्त्वाचं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहायला विसरू नका पॉलिटिकल महाराष्ट्र.